तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेलं आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण पाहणार आहोत की बाजार समितीमध्ये हरभऱ्याला काय भाव मिळतो याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे. तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की तुमच्यापर्यंत काही मी अशा 10 ते 12 बाजार समित्या सादर करणार आहे आणि सादर करून त्या बाजार समितीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सर्वप्रथम आज आपण पुणे, चाळीसगाव, करमाळा, कारंजा, जळगाव, सोलापूर, मालेगाव, धुळे, बीड, जिंतूर, मुखेड अशा काही 10 बाजार समितीचे आपण बाजारभाव पाहूया. तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना विनंती करतो की तुमचा माल विक्री असेल तर खरंच म्हणजे तुमचा माल विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो, कारण की या बाजारभावामध्ये मोठे फेरबदल होत असतात. जर भाव वाढले तर नक्की मी व्हिडिओ घेऊन येईल, जर हरभऱ्यासंदर्भात जर भाव कमी झाले तरी व्हिडिओ घेऊन येईल. त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण पुणे बाजार समितीमध्ये पाहणार आहोत. तर पुणे बाजार समितीमध्ये 6,400 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 7,400 रुपये प्रति क्विंटल इतका पुणे बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर पुणे बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 6,900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर आपण चाळीसगाव बाजार समितीचे पाहणार आहोत. चाळीसगाव बाजार समितीमध्ये 4,600 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,100 रुपये प्रति क्विंटल इतका चाळीसगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो. तर चाळीसगाव बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर 5,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण करमाळा बाजार समितीचे पाहणार आहोत. करमाळा बाजार समितीमध्ये 5,300 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये हरभऱ्याला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका करमाळा बाजार समितीमध्ये हरभऱ्याला दर मिळतो आहे. तर करमाळा बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे सर्वसाधारण दर पाहायला गेले तर 5,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण कारंजा बाजार समितीचे पाहणार आहोत. कारंजा बाजार समितीमध्ये 4,900 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये हरभऱ्याला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,300 रुपये प्रति क्विंटल इतका कारंजा बाजार समितीमध्ये हरभऱ्याला दर मिळतो आहे. तर कारंजा बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे सर्वसाधारण दर पाहायला गेले तर 5,200 रुपये प्रति क्विंटल इतका कारंजा बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण जळगाव बाजार समितीचे पाहणार आहोत. जळगाव बाजार समितीमध्ये 5,200 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका जळगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर जळगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 5,300 रुपये प्रति क्विंटल इतका हरभऱ्याला दर मिळतो आहे. तर समोर आपण सोलापूर बाजार समितीचे पाहणार आहोत. सोलापूर बाजार समितीमध्ये 5,300 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका सोलापूर बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर सोलापूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे सर्वसाधारण दर पाहायला गेले तर 5,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण मालेगाव बाजार समितीचे पाहणार आहोत. मालेगाव बाजार समितीमध्ये 4,600 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये हरभऱ्याला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,700 रुपये प्रति क्विंटल इतका मालेगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर मालेगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 6,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण धुळे बाजार समितीचे पाहणार आहोत. धुळे बाजार समितीमध्ये 4,700 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,900 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर धुळे बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 5,300 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण बीड बाजार समितीमध्ये पाहणार आहोत. तर बीड बाजार समितीमध्ये 5,400 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,400 रुपये प्रति क्विंटल इतका बीड बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर बीड बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर पाहायला गेले तर 5,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण जिंतूर बाजार समितीचे पाहणार आहोत. जिंतूर बाजार समितीमध्ये 5,200 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,300 रुपये प्रति क्विंटल इतका जिंतूर बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर जिंतूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे सर्वसाधारण दर पाहायला गेले तर 5,300 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर आहे. तर समोर आपण मुखेड बाजार समितीचे पाहणार आहोत. मुखेड बाजार समितीमध्ये 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर मुखेड बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर पाहायला गेले तर 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर जसं की मी पुणे, चाळीसगाव, करमाळा, कारंजा, जळगाव, सोलापूर, मालेगाव, धुळे, बीड, जिंतूर, मुखेड अशा काही 10 ते 12 बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत.
नक्कीच तुमचा माल विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो भाव मिळेल. त्यामुळे तुम्ही शेती अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.